जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कान्होलीबारा येथे प्रवेशोत्सव उत्साहात संपन्न. विद्यार्थी संख्या 20 वरून 70च्या उंबरठ्यावर. कान्होलीबारा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कान्होलीबारा येथे शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम मोठ्या उत्साहात, आनंदात आणि ग्रामस्थांच्या सक्रिय सहभागातून संपन्न झाला. एकेकाळी केवळ 20 विद्यार्थ्यांची संख्या असलेल्या या शाळेत आता सुमारे 60 ते 70 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असून संपूर्ण गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे ग्रामपंचायतीच्या सरपंच श्रीमती पल्लवीताई उमेश कुकडकर यांनी आपल्या कन्येचा पहिल्या इयत्तेत जिल्हा परिषद शाळेत प्रवेश करून शासकीय शिक्षण व्यवस्थेवरील आपला विश्वास व्यक्त केला. त्यांच्या निर्णयाचे ग्रामस्थ व पालकांनी कौतुक केले. प्रवेशोत्सवानिमित्त विद्यार्थ्यांचे फुलांची उधळण आणि वाद्यांच्या गजरात भव्य स्वागत करण्यात आले. नवप्रवेशित विद्यार्थ्यांच्या गावातून शोभायात्राही काढण्यात आली. तसेच सर्व विद्यार्थ्यांना शालेय गणवेश व पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणेशभाऊ भक्ती, उपाध्यक्षा रेखाताई ढोडरे, सरपंच श्रीमती पल्लवीताई कुकडकर, उपसरपंच निशांत भाऊ बोटरे, ग्रामपंचायत सदस्य राहुल सुमनकर, गजानन दुधवडे, रुपालीताई, शशिकला सयाम, निमसदे, सारिका, वनिता बावणे, नीता कुंभारे, प्रकाश काकडे, आरती कुकडे, योगेश दुधवडे यांच्यासह मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते. तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका रोशनी बुंडे, सहाय्यक शिक्षिका नैना सोनटक्के, जयश्री सयाम, सारिका मुसळगावकर, कुशारी येलोरे, उज्ज्वला कैरती तसेच सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान नव्या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. ग्रामस्थांचे सहकार्य आणि शिक्षकांच्या अथक परिश्रमामुळे जिल्हा परिषद शाळेकडे पालकांचा वाढता कल हा ग्रामीण शिक्षण व्यवस्थेसाठी प्रेरणादायी ठरत असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. गुणवत्तापूर्ण शिक्षण, शिक्षकांची मेहनत आणि ग्रामस्थांचा विश्वास यांच्या बळावर कान्होलीबारा येथील जिल्हा परिषद शाळा यशाची नवी शिखरे गाठत असून प्रवेशोत्सव कार्यक्रम हे त्याचे जिवंत उदाहरण ठरले आहे. सिटी इंडिया न्यूजसाठी हिंगणा प्रतिनिधी नीलम चकोले.